नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। भिंत कोसळून 2 ठार 5 जखमी सिद्धार्थ गार्डन येथील दुर्घटना। छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डन येथे वादळी वाऱ्यामुळे मुख्य गेट जवळील भिंत कोसळली। या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झाला असून 5 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। काही लहान मुलेही यात जखमी झाली आहे। घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। वादळामुळे शहरातील झाडे, वीज खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे। पाहूया पुढील बातमी। पैशाच्या वादातून सख्ख्या भावाचा खून। कन्नड तालुक्यातील घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दिगाव येथे किरकोळ पैशाच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकूने वार करून सुनील आव्हाड याचा खून करण्यात आला। आरोपी विनोद आव्हाड फरार झाला होता, पण पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। तलवार बाळगणारा आरोपी अटकेत। पिशोर पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथे बेकायदेशीररित्या तलवार बाळगणाऱ्या सोपान गायकवाड याला पिशोर पोलिसांनी अटक केली आहे। गुप्त माहितीनंतर पोलिसांनी शेतात छापा टाकून आरोपीकडून 103 सेंटीमीटर लांबीची धारदार तलवार जप्त केली। गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। गंगोत्रीत हिंदू जोडो यात्रेचा आध्यात्मिक टप्पा पूर्ण। गुरुदेव दत्तपीठाचे पीठाधीश डॉक्टर कलकीराम महाराज यांनी गंगोत्री धामात पूजन, प्रवचन आणि पर्यावरण जनजागृतीसह हिंदू जोडो यात्रेचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला। गंगा वाचवा भारत वाचवा या मंत्राने त्यांनी जल आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाराजांनी प्रेम, एकता आणि सहिष्णुतेचं महत्त्व अधोरेखित केलं। पाहूया पुढील बातमी। कन्नडमधून 19 वर्षीय युवक बेपत्ता, पोलिसात नोंद। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील हतनूर गावातील 19 वर्षीय कौशल थोटे हा 20 मे पासून बेपत्ता आहे। त्याने कोणालाही न सांगता घर सोडले असून शोध घेऊनही तो सापडलेला नाही। ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल असून नागरिकांनी माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। पाहूया पुढील बातमी। देवणी पोलीस ठाण्यात नूतन पीआय अभिषेक शिंदे यांचा सत्कार। माणिक डोके यांना निरोप। देवणी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचा सत्कार करण्यात आला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके आणि प्रदीप गौंड यांना निरोप देण्यात आला। या समारंभात विविध अधिकारी आणि मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला। नूतन पीआय शिंदे यांनी कायद्याच्या चौकटीत उत्तम कामगिरीचं आश्वासन दिलंय। पाहूया पुढील बातमी। समाजभूषण पुरस्काराने रामबाबा पठारे सन्मानित। कामगार हक्कासाठी झटणाऱ्या नाशिकच्या रामबाबा पठारे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने मुंबईत मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथे माल धक्क्यावर भव्य सत्कार सोहळा झाला। पठारे यांचं कार्य उत्तर महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रेरणादायक ठरत आहे। पाहूया पुढील बातमी। बच्चू भाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा, दिव्यांगांचा रास्ता रोको। बच्चू भाऊ यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवत दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेने नाशिक पुणे हायवेवर शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले। शासनाच्या दुर्लक्षाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी शेकडो दिव्यांग आणि शेतकरी सहभागी झाले। पाहूया पुढील बातमी। एअर इंडिया A171 विमान दुर्घटना, अनेकांचा मृत्यू। अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडिया A171 विमान मेघानी नगरमध्ये कोसळलं। 242 पैकी एक प्रवासी बचावला असून 200हून अधिक मृत्यूची भीती। विमानातील आणि जमिनीवरील अनेकांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला। अपघाताच्या चौकशीला सुरुवात झाली आहे। पाहूया पुढील बातमी। उदगीरमध्ये भीषण अपघात, 1 ठार 3 जखमी। उदगीर नळेगाव रोडवर इनोव्हा कार डिवायडरला आदळून 3 कोलाट्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या कारवर आदळली। अपघातात सचिन मानगुळे यांचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी। जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी प्रचंड गर्दी होती। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.